समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। कदम कुटुंबियांच्या माध्यमातून अंकलखोप जिल्हा परिषद गटातील अनेक विकास कामे झाली। आमनापूर व अंकलखोप या गावाला जोडणारा पूल बांधल्याने या भागाची विकासाची गती वाढली। आमदार डॉक्टर विश्वजित कदम व भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला गोरगरिबांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते। त्याचबरोबर या घटकांना शिक्षणासाठी देखील मदत केली जाते। महापुरातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे। सध्या विरोधकांकडून फसव्या व मोठ्या घोषणा केल्या जात आहेत। महापुरामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याशिवाय इतर पक्षाचे कोणी आले नाही असा घणाघाती आरोप करून मतदार त्यांना मतातून उत्तर देईल। सर्वसामान्य लोक काँग्रेसच्या पाठीशी असल्याने आमचा विजय निश्चितच व खात्रीशीर आहे असा विश्वास आमनापूर पंचायत समिती गणाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव उगळे यांनी व्यक्त केला। ते अंकलखोप जिल्हा परिषद गटातील धनगाव येथे अंकलखोप जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुदीप गडदे यांच्यासह आयोजित प्रचार फेरी दरम्यान बोलत होते। धनगाव येथे काढण्यात आलेल्या या प्रचार फेरी दरम्यान मतदारांच्या भेटीगाठी घेऊन काँग्रेस पक्ष व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देण्यात आली। यावेळी अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सुदीप दरप्पा गडदे अंकलखोप जिल्हा परिषद गटातून उमेदवार आहे। भाजप सरकारच्या या फसव्या योजनांना लोक प्रचंड त्रस्त झालेले आहेत। त्यामुळे आम्हाला काँग्रेस पक्षाचा प्रचार करताना लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। भाजप सरकारने शेतीबाबतचे धोरण अतिशय चुकीचं राबवत आहे। शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक होत आहे। तसेच प्रचंड महागाई, आज बघितलं तर तुम्ही सोन्याचे दर, कोरडे तेलाचे दर हे प्रचंड वाढवलेले आहेत। 1500 रुपये देऊन आपल्या खिशातले 15,000 कधी काढून घेतले त्यांनी हे आपल्याला समजलं सुद्धा नाही, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे नक्की लोक आपल्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहेत असं मला सांगतो आणि येणारा विजय हा काँग्रेस पक्षाचाच असेल। अमलापूर जिल्हा परिषद गणातून मी वैभव उत्तमराव उगळे काँग्रेस पक्षातर्फे इलेक्शन लढवत आहे। सर्वप्रथम मी परवा दिवशी अजितदादांचं दुःखद निधन झालं त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि आमचे नेते पतंगराव कदम साहेब यांना अभिवादन करतो। धनगाव हे गाव काँग्रेसच्या विचाराचं आहे आणि आज सकाळी आम्ही या गावचे ग्रामदैवत हनुमानाच्या मंदिरात जाऊन नारळ फोडला। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन या गावामध्ये प्रचाराचा प्रारंभ केला। काँग्रेसच्या विचारधारेचं असणारे गाव आणि ही जिल्हा परिषद इलेक्शन गेली 7 ते 8 वर्ष जवळजवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे इलेक्शनच होत नाहीत। ग्रामीण भागाशी नाळ असणाऱ्या या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था याच्या बाबतीत शासनाचे असेल किंवा प्रशासनाचे असेल पूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सुटले नाहीत। आता स्थानिक माणसाच्या प्रश्नावर उठाव करण्यासाठी हायकोर्टाच्या माध्यमातून ही इलेक्शन लढवली जात आहे। या बाबतीत सर्व ठिकाणी आधी तरी खूप उशीर झालेला आहे, पण धीर आहे दुरुस्त आहे असं म्हणून आपल्याला आज ही इलेक्शन लढवण्याची वेळ आलेली आहे। इलेक्शन लढवताना अनेक समस्या, आज शेतकऱ्यांच्या समस्या असतील, हा कृष्णाकाठ हा महापुराचा पट्टा 19चा महापूर असेल किंवा 21चा महापूर असेल, या काळामध्ये डॉक्टर विश्वजित कदम साहेबाच्या माध्यमातून या दोन्ही गावामध्ये, माझं गाव अमनापूर, या पूर्ण कृष्णाकाठामध्ये विश्वजित कदम साहेबांनी खूप मोठं काम केलं। यावेळी इतर पक्षाचे कोणीही या ठिकाणी आले नाहीत। आमचे माजी सरपंच आणि मार्केट कमिटीचे सभापती सतपाल काका तसेच काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या गावामध्ये पुराच्या काळात सर्व घरोघरी जाऊन त्यांनी लोकांची मदत केली आणि या मदतीचा आणि या सरपंच असताना आत्ताचे संदीप यादव हे देखील सरपंच विद्यमान आहेत, यांच्या माध्यमातून लोकांची सेवा असेल, या गावातील कामं असतील अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले आहेत आणि आम्हाला खूप मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या गावामध्ये मिळत आहेत। सर्वसामान्य लोक ही काँग्रेसच्या पाठीशी आहेत, आमच्या पाठीशी आहेत आणि हा विजय आम्हाला निश्चित आणि खात्रीशीर वाटतोय, कारण की लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त आहेत। स्थानिक माणसांचे प्रश्न खूप मोठे आहेत, ज्या प्रकारच्या फसव्या आणि मोठ्या घोषणा या ठिकाणी होत आहेत। थोडक्यात बोलायला गेलं तर आमच्या या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्येच
अमनापूर आणि अंकलोक यामध्ये मोठा विकासाचा असा जोडणारा पूल झाला. त्यामुळे आमच्या गावांची विकासाची गती खूप मोठी झाली. अशी अनेक कामं कदम कुटुंबाच्या माध्यमातून या भागामध्ये झालेली आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना सर्वोच्च असा दर देणारा सोनहिरा कारखाना आमच्याच भागामध्ये आमच्या नेत्यांचाच आहे. त्याचबरोबर डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या माध्यमातून भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब अशा जनतेला त्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध केली जाते. या गावातील सर्वच भागातील आमच्या युवकांना शिक्षणासाठी फी सवलत असेल आणि शिक्षणाचे ॲडमिशन मिळवण्यासाठी खूप मदत या कदम कुटुंबाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या भागातील सर्वच मतदार आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत. निश्चित आम्ही 7 तारखेला होणाऱ्या इलेक्शनमध्ये मतदार हा बाहेर पडेल आणि मतातून उत्तर देईल एवढी मला नक्की खात्री आहे. आणि 9 तारखेचा निकाल नक्कीच हा काँग्रेस पक्षाचा विजयाचा असेल एवढी मी खात्री या ठिकाणी बाळगतो. जय हिंद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.